वहिनी, तुम्हाला आमची गौरी दिसली का हो? नाही हो दिसली. कुठं गेली काय माहिती. गौरी, काय रे जा, काय लागा काय चालू पिशवीत? अरे बायकोसाठी साडी आणली रे. अरे काय लागा लव्ह मॅरेज केल्यापासून लयच बायकोला साडीन बिडीन पुरीला नाही काय आणलं? अरे घेतलाय ना बाबा. जर पुरीला ड्रेस नाही घेतला तर बायको माझा जीवच घेईन. हा ते पण आहे, बरं ते येऊ पण. का? हो चालतंय वाट चालतंय. बघत असेल. गौरी, गौरी, बाळा इथं काय करते तू? इथं काय करते तू? घाबरले ना मी. चल घरी घरी चल. काय केलं तायडे तू? कोण आहे? अगं तुला काय काय सपने बघितले आम्ही, तू काय करून बसलीस ही तू? दादा, मी विजयासोबत लग्न केलंय. कोणाला विचारून केलंय तू? अगं तुझ्यासाठी काय काय सपने बघितले आम्ही, तू काय करून बसलीस ही तू? दादा, माझं विजयावरती प्रेम आहे. अगं तुझ्यासाठी नोकरदार पोरग बघितलेलं मी. नोकरदार स्थळ आहे, चांगलंय पोरग. आणि काय बघितलं तू याच्यामध्ये? आता बी वेळ गेलेली नाही, तुला सांगतो. सोडून दे याला. मी विजयाला नाही सोडणार. माझं प्रेम आहे म्हणून मी लग्न केलंय. तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं माझं लग्न लावून द्या. तुम्ही तेव्हा नाही ऐकलं. आता केलं मी माझ्या मनाने लग्न. तुम्ही दोघ जण का असेच नाटकं करायला लागले तर मी पोलीस स्टेशनला जाईल आणि केस करेन. चांगली इज्जत घालवायला लागली कडे तू आमची. कसं जगायचं काय कळानं गेलंय आम्हाला, असं पळून जाऊन तुम्ही लग्न केल्यावर. काय माझ्या मायबापानं आम्ही सपने बघितले तर काय करून बसलीस तू? माझा आणि तुमचा संबंध संपला. यानंतर मी येणार नाही तुमच्याकडे कधी. तुला लास्ट वेळ सांगतो तायडे, आणखीन वेळ गेलेली नाही. विचार करतो. आणि तुला जर ह्याच्याबरोबर राहायचं असेल ना तर तुझा आणि आमचा विषय संपला. आमच्याशी तुझं नातं काहीच राहणार नाही. तुला आणखी मी सांगतोय, मी तुला काय करायचं ते तू विचार कर. तुला माय राहणार नाही, बाप राहणार नाही, भाऊ राहणार नाही. तू आणि हे विषय संपला बघ पुन्हा. ठीक आहे दादा, आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला. मला पण तुमची गरज नाही. कमन अशी बसली इथं? ती काय ती झोका खेळती म्हणून बसले होते. असं आहे का? गौरी झोका खेळती होय? हो. तुम्ही लवकर आलात आज? अगं गेलतो जरा बाहेर, ते आलंच नाही माणूस. म्हणून येताना तुझ्यासाठी साड्या बी आणल्या. आता म्हणलं चला, आता लय दिवस झालं तुला साडी म्हणत होतीस. पण नाराज का म्हणून एवढी तू? काय नाही, मग अशी गौरी तिकडे देवळात जाऊन बसली होती आणि मला माहितीच नाही. सगळं गावभर शोधलं तेव्हा कुठं मंदिरात सापडली. मी तर घाबरूनच गेले होते. त्याच्यामुळे टेन्शन मध्ये सोय तू. नाही. कुठं जाईन ग? लेकरात कुठे खेळायला गेली असन, त्याच्यामुळे एवढं का टेन्शन घ्यायचं त्याचं? नाही, त्याचं टेन्शन नाही मला. हा, मग कायचं टेन्शन आहे? मला माझ्या घरच्यांची आठवण येते. मी त्यांना काय काय बोलले. माझा तुमचा संबंध नाही, मी तुमच्यासाठी मेले, मी पोलीस केस करन. त्यांना काय वाटलं असन? अगं मध्येच काय आलंय त्याचं? त्या गोष्टीला होऊन तर 5-6 वर्ष झाले की, आणि तू आता टेन्शन घेतीस? अहो, आज गौरी मला 10 मिनिटं सापडली नाही तर मी तिला गावभर शोधलं. मग तुम्हीच विचार करा माझ्या आईला आणि भावाला काय वाटलं असन. मला एकच तरीच वाटायला लागले. एक काम करता का, मला माझ्या आईकडे घेऊन चला. मला बघायचंय त्यांना. आता कोणत्या तोंडाने जायचं का त्यांच्याकडं? तेव्हा तर त्यांना काय काय बोललेलीस तू. आता आपल्यालाच काहीतरी वाटायला पाहिजे ना मनाचं. खरं आहे तुमचं. आज मला कळालं आपले आई वडील आपल्या मुलीवरती खूप प्रेम करतात. आज आपली गौरी 10 मिनिटं दिसली नाही तर ही गोष्ट मला चांगलीच कळाली. चल, जास्त लोड नको घेऊ. तुझ्यासाठी साडी आणली. चल बरं, चल. चला.